ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शरद पवार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन। बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा अशी टीका योग्य नाही। पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याचा पवारांकडून निषेध। मुख्यमंत्री फडणवीसांकडून गोपीचंद पडळकर यांना समज, भविष्यात चांगला नेता व्हायचा असल्यास अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही। फडणवीसांचा पडळकर यांना सल्ला। वादग्रस्त वक्तव्य न करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोनवरून सूचना। मी सूचनांचं पालन करेन, गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया। आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचे सांगली जिल्ह्यामध्ये पडसाद। जयंत पाटील समर्थकांचा निषेध मोर्चा। पडळकर नटरंगाची औलाद अशा आशयाचे बॅनर दाखवत जोरदार घोषणाबाजी। जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे। गोपीचंद पडळकर यांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या, तर जयंत पाटलांकडून पडळकरांच्या वक्तव्यावर नो कमेंट्स। कुठल्याही व्यक्तींना पातळी सोडून बोलू नये। सर्वांनाच आरेला कार्य करता येतं, पण तशी आपली संस्कृती नाही। बोलताना जपून बोललं पाहिजे। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया। मतभेद असावेत पण मनभेद नको। कुणी कुणावर वैयक्तिक टीका करू नये। सुसंस्कृतपणा दाखवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार। पडळकर यांच्या जयंत पाटलांवरच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचं विधान। चुका होत असल्यास दुरुस्त कराव्यात, नाहीतर मंत्र्यांना खुर्ची खाली करावी लागेल। राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरातून अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा। 28 सप्टेंबरला बीडमध्ये ओबीसी महारॅली निघणार। मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा। आवश्यकता वाटल्यास मुंबई काय दिल्लीतही मोर्चे काढू, भुजबळांचा जरांगे यांना आव्हान। अंतरवालीमधील दगडफेकी मागे शरद पवारांचा हात असल्याचं कुठेही म्हटलेलं नाही। मंत्री छगन भुजबळांचं स्पष्टीकरण। पोलिसांवर हल्ला झाल्याचं पवारांना माहिती नव्हतं, नाहीतर तिथे गेलेही नसते, भुजबळांकडनं स्पष्ट। बैठक कुठे आणि किती वेळा झाली, भुजबळांनी पारदर्शकपणे राज्याला माहिती सांगावी। सुप्रिया सुळेंचं भाष्य। अंतरवालीमध्ये पोलिसांवर दगडफेक होण्यापूर्वी झालेल्या बैठकीत पवारांचे आमदार होते, भुजबळांचा दावा। विधानसभेत मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाली, तुम्ही याद्यांवर काम करा। निवडणुकीसाठी ताकदीनं उभे राहा। अंबरनाथमधील बैठकीत राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे बंधूंची रणनीती। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा अंबरनाथ कल्याण डोंबिवलीमध्ये दौरा, तर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी अंबरनाथ कल्याणच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। घटस्थापनेला ठाकरे बंधू एकत्र येण्याचा योग जुळण्याची शक्यता। राज ठाकरेंच्या संकल्पनेतून शिवाजी पार्कात जिमखान्याची निर्मिती। 22 सप्टेंबरला होणाऱ्या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण। जरांगेंच्या पायाशी जाणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवणार, भुजबळांचा इशारा। तर मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना पाडा, जरांगेंचं आव्हान। हैदराबाद गॅझेट प्रमाणे एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक। नागपूरसह छत्रपती संभाजीनगर, हिंगोलीमध्ये आंदोलनं। बंजारा समाजाकडून पारंपरिक वेशभूषेत निदर्शनं। दिवाळीनंतर 3 टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार। नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, डिसेंबरमध्ये नगरपालिका नगरपंचायती, तर जानेवारीमध्ये सर्व महानगरपालिका निवडणुका होणार। महायुतीमध्ये अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अधिकृत चर्चा नाही। शक्य तिथे एकत्र लढण्याचा आमचा प्रयोग राहील, प्रफुल्ल पटेल यांची माहिती। गणेश नाईकांच्या जनता दरबाराच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेची हायकोर्टात धाव। याचिकेमध्ये सिडको, नगरविकास विभाग, महापालिका प्रतिवादी। जनता दरबारावेळी नागरिकांना विनाकारण वेठीस धरलं जातं असा आरोप। मंत्री जनतेची गाराणी ऐकू शकतो, माझ्या जनता दरबाराच्या विरोधात कुणी याचिका केली असल्यास काही हरकत नाही, भाजपच्या गणेश नाईकांची प्रतिक्रिया। जेनझींनी सरकारला उलथवून टाकलं पाहिजे, ही राहुल गांधींची भाषा अर्बन नक्षलवाद्यांसारखी। मात्र भारताची जेनझी जनरेशन संविधानाला मानणारी, फडणवीसांचं प्रत्युत्तर। जून ते ऑगस्टच्या दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना 689 कोटी रुपयांची शासकीय मदत जाहीर। संबंधित शेतकऱ्यांना लवकर मदत वितरित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश। राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे 30 जिल्ह्यांमधल्या 654 महसूल मंडळांना फटका। पंचनामे करण्याचे आदेश दिले। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार। अतिवृष्टीबाबत कृषी मंत्र्यांचं आश्वासन।
ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।